नमस्कार, माझं नाव संपूर्ण आत्मा रामानी आहे. मी ऋषभनाथ कोंडेकर सरांकडे आज आलेलो होतो अपॉइंटमेंट घेऊन त्यांची. आणि मला एक खूप मोठा प्रॉब्लेम असा होता की माझ्या मुलीला जवळपास 90% आल्यावर सुद्धा तिला मॅथ्समध्ये आणि सायन्समध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे ती कॉमर्स आणि आर्ट्सबद्दल बोलत होती. आणि माझ्यासाठी खूप काळजीची गोष्ट असल्यामुळे मी सरांना विनंती केली, पण सरांनी म्हटलं की मला जे दिसणार त्याच्या कुंडलीमध्ये किंवा इंटरेस्टमध्ये मी तेच सांगणार, तुमची गोष्ट ऐकणार नाही. थोडा टेन्शनमध्येच होतो, तरी मी आलो. पण सरांनी जे प्रश्न विचारले, 6:15 तासपासून आम्ही सरांशी बोलत आहे. चर्चा खूप चांगली रंगली आहे. सरांनी खूप चांगलं आम्हाला समजवलं. त्यांनी माझ्या मुलीला खूप प्रश्न विचारले आणि एकदम ॲक्युरेट स्वभावाबद्दल एकदम ॲक्युरेट गोष्टी सांगितल्या. त्यांची कलर थेरपी जे जे काय आहे, मला असं वाटतं की हे खूप सायंटिफिक पद्धतीने जोडलेलं गेलेलं एक कार्यक्रम आहे सरांकडे. आणि मी खूप चांगल्या प्रकारे याला रिकमेंड ऑरा स्कॅनिंग करू शकतो. ऑरा स्कॅनिंग जे सरांनी करून घेतलं एकाकडून, तर ते मला पटलं त्यांची गोष्ट, कारण हे सायंटिफिक गोष्टींनी जुळलेली वस्तू आहे. त्यांनी एक्झॅक्ट स्वभाव सांगितला माझ्या मुलीचा, जे त्यांनी एक्सेप्ट सुद्धा केला. त्याचे प्रॉब्लेम सांगितले, त्याचे सोल्युशन सांगितले सरांनी. आणि पुन्हा काही रेमेडीज सांगितल्या, ते आता आम्ही बघू उद्यापासून. पण आज जे माझे 5.5 तास सरांसोबत गेलेले आहे, ते मी खूप वर्थ आहे असं मी सांगतो तुम्हाला सर्वांना. म्हणजे माझा तर अनुभव खूप छान आहे. आय एम हायली सॅटिस्फाईड जे काही सरांनी वेळ दिला. आणि मला आश्चर्य काय होतंय की सर 5.5 तासापासून हे यांच्यासाठी दररोजचं सेम असेल शेड्यूल, पण आमच्या एकट्याला सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सॅटिस्फाय करून त्यांनी आम्हाला ऍड्रेस केले आमचे सर्व प्रॉब्लेम, पर्सनल एक्सपिरियन्स. तर असं वाटतं की खूप वर्थ आहे सरांच्या सोबत बोलणे आणि सरांच्या गोष्टी ऐकणे. मल्टी टॅलेंटेड आहेत हे सिद्ध होऊन मी सॅटिस्फाय. आता माझ्या मुलीला एक मिरॅक्युलसली सायन्स घेऊन ती ऍक्सेप्ट सुद्धा झालेली आहे की तिला आर्किटेक्ट लाईन मध्ये जाऊन ती आर्किटेक्ट बनणार याच्यासाठी रेडी झाली, माझ्या बाजूला बसली आहे. आज दुपारपर्यंत एवढी रिजिड असलेली मुलगी आत्ता 6:15 तासाच्या एवढं जादू कसं झालं ते मला कळत नाही. तुम्ही स्वतः ऐका काय बोलते ती कशी. बता बेटा, तेरे को क्या लगता है सर के साथ बात करके कैसा लगा तुझे? मुझे बहुत अच्छा लगा और सब एकदम ॲक्युरेट बताया. आणि मला सायन्स नको होतं आधी, कारण म्हणजे मला फिजिक्स केमिस्ट्री वगैरेमध्ये नाही आहे इंटरेस्ट. आय वॉज बेसिकली मोर इन टू बिझनेस, इन टू क्रिएटिव्हिटी. बट त्यांनी माझं अख्खं नेचर सांगितलं मला. त्या ऑरा स्कॅनिंगमध्ये जी रिपोर्ट आली त्याच्यावरती सगळं नेचर सांगितलं की तुला क्रिएटिव्हिटी, मलाच सांगितलं त्यांनी. आणि मला ऑफकोर्स मला तर माहितीच आहे की मला बिझनेस आवडतं, पण त्यांनी मला बिन विचारता आधीच सांगितलं तुला बिझनेस, क्रिएटिव्हिटी, इंटेलेक्च्युअल आहेस तू. आणि मी म्हणलं हो. आणि सगळं नेचर. मग त्याच्यावरनं त्यांनी मला प्रश्न विचारले की कसं काय आवडतं. आणि सगळं जे डिस्कशन झालं 5-6 तासाचं, त्यांनी मला सांगितलं की आर्किटेक्चर बेस्ट लाईन आहे तुझ्यासाठी. तर म्हणजे सगळं तर ॲक्युरेट निघालं त्यांचं, तर हे पण ॲक्युरेटच असेल हे विचार करून मी आता आर्किटेक्चर घेतली. टेन्शन. खूप खूप धन्यवाद कोंडेकर सर. आम्ही तुमच्याशी जोडून राहणार. आणि तुम्हा सर्वांना जे व्हिडिओ बघत आहेत त्यांना नम्र विनंती आहे, त्यांच्या टॅलेंटवर डाऊट करू नका. खूप टॅलेंटेड व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे सायंटिफिक रिझनिंग्स आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. आणि मी माझ्या मिसेसला घेऊन, माझी मिसेस डॉक्टर आहे, मी माझ्या मिसेसला घेऊन येण्याचं त्यांना प्रॉमिस केलं आहे सरांना. सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच.